गोंदिया जिल्ह्यात मागील 4 दिवसात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले, तर वादळी वाऱ्यामुळे काही लोकांच्या घरांचे छप्पर उडाले असता गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आज थेट बांधावर जाऊन शेतीची पिकांची पाहणी केली। तर ज्या गावात लोकांच्या घरांची छपरे उडाली आहेत अशा घरांची पाहणी करत लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना आमदार विनोद अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। सध्याच्या घडीला गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात धान पिकाची लागवड केली होती, मात्र अवकाळी पावसामुळे तोंडी आलेला घास देखील हिरावला गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून लवकरात लवकर शेतीचे पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती तहसीलदार अमसेर पठाण यांनी दिली आहे। तर येत्या 4 दिवसात नुकसान झालेल्या शेतीचे आणि घरांचे पंचनामे पूर्ण करून तसा अहवाल शासनाला पाठवला जाईल अशी माहिती आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकऱ्यांना दिली आहे। मागील 3 ते 4 दिवसापासून गोंदिया तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात घरांचे तसेच शेतीचे नुकसान झालेले आहे। त्या अनुषंगाने संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहे। तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि लवकरात लवकर सर्वेक्षण करून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाईल। आज गोंदिया विधानसभा में माननीय एसडीओ खंडाई सर, अपने ज़िले के कृषि अधिकारी कानोड़े सर, अपने तहसीलदार शमशेर पठान, अपने बीडीओ पिंगड़े साहब, हमारे पंचायत समिति के सभापति मुनीश जी रांगडाले, साथ में कृषि विभाग की जिला की सभापति दीपाताई चंद्रिकापुरे और विभाग के सभी अधिकारियों के साथ में प्रातिनिधिक तौर पर हमने आज खातिया अन्य गाँव में किस प्रकार से घरों का और खेती का नुकसान हुआ है ये बात प्रशासन के ध्यान में ला करके दी है। और आज प्रशासन एक स्टैंडिंग आर्डर के माध्यम से ग्राम सेवक, तलाठी और कृषि सहायक इनका संयुक्त इस सब नुकसान के पानी वो करेंगे, पंचनामे तैयार करेंगे और जिन जिनों भी किसानों का नुकसान हुआ है उनको शासन से जल्दी कैसे नुकसान भरपाई मिल सकती है इसके लिए प्रयास किए जाएंगे। साथ में जिनका मकान का नुकसान हुआ है उनके भी नुकसान की भरपाई के लिए निश्चित तौर पर प्रयास किए जाएंगे। प्रतिनिधि राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।